नमस्कार मंडळी. आज मी माझ्या जन्मापासून ते माझ्या लग्नापर्यंतची माहेरची माझी स्टोरी टाकणार आहे आणि ती कंप्लीट झाल्यानंतर मग लग्नापासूनची आत्तापर्यंत जे काय माझ्या आयुष्यात घडलं ते रिअल स्टोरी मी नंतर तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर प्लीज माझ्या भाऊ बहिणींनो, मित्रमैत्रिणींनो, माझा पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला माझी रिअल स्टोरी कळेल. माझ्या आयुष्यात काय काय झालं ते तुम्हाला मला शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर, तर ते तुम्हाला कळेल. तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. चला मग मी तुम्हाला माझ्या जन्मापासूनची लग्नापर्यंतची रिअल स्टोरी सांगते. मी एका मोठ्या घराण्यात माझा जन्म झाला. माझे वडील शिक्षक होते आणि माझ्या आई पण 7वी पास होती, पण पुढे शिकली नाही. पण माझे वडील शिक्षक होते आणि माझ्या फॅमिलीमध्ये 4 भाऊ आणि आम्ही 4 बहिणी, असे 8 जण होतो. म्हणजे माझ्या वडिलांची पहिली एक माझी मोठी आई होती, तिच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी होती. आणि नंतर मग ती ऑफ झाल्यानंतर माझ्या आईबरोबर माझ्या वडिलांनी लग्न केलं आणि माझ्या आईला 2 मुलगे आणि 3 मुले, असे 5 आणि ते 2 असे 7 आम्ही बहीण भाऊ होतो. आणि सगळ्यामध्ये लहान मी होते. सगळे माझे मोठे भाऊ, मोठ्या बहिणी. आणि जसं जसं मला कळत गेलं तसं तसं माझ्या एका बहिणीचं लग्न होत गेलं. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं, तिच्यानंतर दुसऱ्या बहिणीचं लग्न झालं, नंतर मोठ्या भावाचं लग्न झालं. मोठा भाऊ पण माझा D.Ed झालेला होता, त्याला पण D.Ed झालेली शिक्षिका बायको माझ्या वडिलांनी केली. ते दोघं पण शिक्षिका अशी त्यांची जोडी होती. त्याच्यानंतर दुसरा भाऊ माझा शिकत होता कॉलेजमध्ये आणि नंतर तो पण B.Edचं ॲडमिशन घेतलं, B.Ed कंप्लीट केलं. नंतर तो पण हायस्कूलवरती प्रोफेसर म्हणून जॉबला लागला. त्याच्यानंतर तिसरा भाऊ पण शिकत होता, तेव्हा तो D.Edला त्याने नुसतंच ॲडमिशन घेतलं होतं. आणि आमच्यामध्ये माझ्या आईवडिलांनी काय केलं, मुलांना भरपूर शिकवलं, पण मुलींना जास्त शिकवलं नाही. 10वी 12वी अशी त्यांची केली आणि त्यांची लग्न करून दिली. का तर माझ्या आईवडिलांचं म्हणणं कसं की मुली मोठ्या झाल्या, वयात आल्या की त्यांचे लग्न लावून द्यायचं. आणि आमचे चुलते वगैरे लगेच मोठ्या मुली झाल्या, एखादं स्थळ बघा, लग्न करा, असे माझ्या आईवडिलांना सारखे टॉर्चर करायचे. त्यामुळे त्यांनी जास्त विचार केला नाही, पुढे शिकवलं नाही. पटापट जसे चांगली स्थळं आली तसे मुलींचे लग्न करून टाकले. पहिल्या बहिणीचं, माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं, 2 नंबर बहिणीचं लग्न झालं, नंतर 3 नंबरच्या बहिणीचंही लग्न झालं. तेव्हा मी शाळा शिकत होते. मोठ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा मी फक्त 3रीला होते. चौथ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा 4थीला होते. आणि मोठ्या भावाचं लग्न झालं तेव्हा मी 5वीला होते. म्हणजे खूप लहान वयातच मी त्यांची मोठ्या भावाची बहिणीची लग्न बघितलेली आहेत. असं करत मी 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. आणि 10वीपर्यंत मला शिकवलं. मला पुढे शिकायची खूप इच्छा होती. मी वडिलांना सांगितलं सुद्धा की माझ्या आत्तापर्यंतच्या 3 बहिणींना तुम्ही जास्त शिकवलं नाही, पण मला शिकायचं आहे, मला पण स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला पण D.Ed करायचं आहे 12वीनंतर. तेव्हा 10वीपासून D.Ed होतं. 10वी पास तेव्हा D.Ed होतं. आणि तेव्हा काय ह्या शिक्षकांच्या अटी, रूल्स, नियम काही नव्हते. 10वीनंतर D.Ed द्या आणि लगेच शिक्षकांच्या पोस्टवर तुम्हाला जॉब मिळू शकतो, अशी परिस्थिती होती तेव्हा. पण माझ्या आईवडिलांनी आम्हा मुलींना, बहिणींना कोणालाच पुढे शिकवलं नाही. मोठ्या बहिणीला पण 12वी पास झाली, तिचं लग्न करून दिलं. तिच्यानंतरच्या बहिणीला 8वी पास झाली आणि चांगलं स्थळ म्हणून लग्न करून दिलं. असं करत माझ्या 3 बहिणींची लग्न झाली आणि 2 भावांची लग्न झालं. तिसरा भाऊसुद्धा माझा D.Ed झाला आणि त्याचं पण D.Ed झालेल्या मुलीबरोबर लग्न केलं. दोघं पण शिक्षक. तर मी माझ्या आईला म्हणायची, पण तुम्ही मुलांना शिकवता, मुलींना का नाही शिकवत? माझी आई म्हणायची, अरे एवढ्या लोकांना शिक्षक करायचं, शिकवायचं, एवढी परिस्थिती आपली आहे का? तुझे वडील एकटे कमवणार, आत्ता कुठे तुझे भाऊ जॉबला लागले, सगळ्यांना शिकवता नाही येणार, म्हणून मुलींना कसं त्यांच्या भाऊ तर त्यांना पुढे शिकायचं तर लग्नानंतर शिकू शकतात. आणि असं काहीही झालेलं नाही माझ्या कुठल्याच बहिणीच्या बाबतीत. एकतरी माझी बहीण 12वी पास झाली आणि तिचं लग्न केलं. तिचे पण सासू सासरे शिक्षक होते. तिच्या सासूने माझ्या वडिलांना शब्द दिला
की मी तुमच्या मुलीला पुढे शिकवीन, स्वतःच्या पायावर उभा करेन. तर तसं काही केलं नाही. लग्नानंतर माझ्या बहिणीला शिकवलं नाही. तिला संसार, मुलं बाळं यातच तिचं आयुष्य गेलं. आणि नंतर माझी वेळ आली. मला 10वीची परीक्षा दिली आणि माझ्या वडिलांनी स्थळ बघायला सुरुवात केली. तेव्हा मी फक्त 16 वर्षाचे होते. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा 15 वर्ष पूर्ण झाली आणि 16 वर्ष लागलं तेव्हा मी 10वीची परीक्षा दिली. माझ्या 16व्या वर्षी स्थळ बघायला सुरुवात केली. तरी माझा 2 नंबरचा भाऊ म्हणे आईवडिलांना की उज्ज्वलाला तरी तुम्ही शिकू द्या, तिला तरी स्वतःच्या पायावर उभा करा, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिला डिअर होऊ द्या. पण माझे वडील नाही, 10वी पास झाली, आता तिचं लग्न करू दे, पुढे तिचं नशीब तिच्याबरोबर, असे माझे आईवडील बोलायचे आणि बाहेरून स्थळ बघायचे. आणि हेच माझे मिस्टर जे आत्ता आहेत हेच पहिलं स्थळ त्यांनी घरापर्यंत आणलं आणि मग मला दाखवलं. बघण्याचा प्रोग्राम झाला, कांदे पोहे चहाचा प्रोग्राम झाला. माझ्या लग्नाच्या वेळीचं मी स्टोरी तुम्हाला सांगते. आणि प्रोग्राम झाल्यानंतर माझे सासू सासरे आले, मला बघितलं आणि गेल्यानंतर डायरेक्ट ते लोक सगळ्या नातेवाईकांना घेऊन आले आणि बोलायला लागले तुमची मुलगी पसंत आहे, आजच आम्हाला साखरपुडा करायचा आहे, आजच सुपारी फोडायची आणि आम्ही साखरपुडा करायच्याच तयारीनं आल्यानंतर मग मला काय माझ्या आईवडिलांनी विचारलं नाही तुला मुलगा पसंत आहे की नाही. कारण आमच्याकडे तेव्हा पद्धत होती मुलाला किंवा मुलीला मुलासाठी जी मुलगी पसंत आईवडील करतील आणि मुलीसाठी जो मुलगा पसंत करतील त्याच मुलीबरोबर लग्न करायचं. कारण आमच्याकडे असं आईवडिलांना आम्ही खूप घाबरायचो. म्हणजे कोणी म्हणायचं नाही की आम्हाला पसंत आहे किंवा नाही, आईवडिलांच्या पसंतीनंच लग्न करायचं. म्हणजे पहिल्यापासून चालत आलेली रीत होती. भावानीसुद्धा आईवडिलांच्या पसंतीचीच मुलीबरोबर लग्न केलं. तेव्हा कुठे होतं हे, आत्ता आहे सगळं लव्ह मॅरेज. मुलींची पसंती, मुली पसंत करतात तेव्हा मुलाला होकार देतात, मुलं पसंत करतात तेव्हा मुली. तसं तेव्हा आपल्या वेळेला काही नव्हतं. 1994 साली माझं लग्न झालं. मग मला काही विचारलं नाही. मग आईवडिलांना मुलगा पसंत असेल म्हणून मीही काही बोलले नाही. मग 2000 मग त्याच दिवशी माझा साखरपुडा झाला, सुपारी फुटली आणि तो महिना होता डिसेंबरचा. बरोबर डिसेंबर महिन्यात माझा साखरपुडा झाला आणि लग्न ठरवलं. आणि लगेच 2 महिन्यांनी फेब्रुवारीमध्ये माझ्या लग्नाची तारीख काढली. का तर माझ्या ज्या सासूबाई होत्या, होणाऱ्या सासूबाई, त्या खूप आजारी असायच्या. त्यांना घरातली कामं व्हायची नाही, स्वयंपाक व्हायचा नाही. म्हणून माझे सासऱ्यांनी घाई केली. आणि आमचं गाव आहे सांगली जिल्ह्यात 32 शिराळा तालुक्यात वाकुर्डे खुर्द. तिथे आमचं घर स्वतःचं आहे. थोडीफार आमच्या सासऱ्यांनी शेती घेतलेली होती. आणि माझे मिस्टर त्यांच्या आईवडिलाबरोबर मुंबईला राहत होते, मुंबई कुर्ला वेस्टला. आणि लग्नानंतर इकडेच मुंबईलाच आम्हाला राहायचं होतं, म्हणजे मला त्यांच्याबरोबर राहायचं होतं. आणि लग्नानंतर म्हणजे लग्न फेब्रुवारी महिन्यातली 27 तारीख ठरवली आणि 17 वर्ष नुसतंच लागलं होतं. त्या वर्षीच माझ्या आईवडिलांनी माझं लग्न करून दिलं. आणि लग्न म्हणजे माझ्या वडिलांनी खूप धूमधाममध्ये दारातच करून दिलं. भरपूर पैसे खर्च करून लग्नाचा खूप मोठ्या पद्धतीने लग्न करून दिलं. सगळा खर्च माझ्या वडिलांनीच केला. सासरच्यांना काहीही फक्त बसता काय म्हणतात ते लग्नाचे कपडे तेच फक्त मुलाकडून तुम्ही घ्या असं. अर्धा खर्च कपड्यांचा त्यांनी, अर्धा खर्च आम्ही. आणि ट्रॅव्हलिंग एसटीने आमच्या वाकुर्ड्यातून ते माझं माहेर सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये महासूरणे हे माझं माहेर आहे. सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये एसटीने भराड आलं होतं लग्नाचं. आणि माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडून खूप खर्च केला, म्हणजे त्यांनी त्यांच्या हाऊसमौस म्हणून केला. पण दारात लग्न करून माझ्या वडिलांनी दिलं. पूर्ण खर्च माझ्या वडिलांनीच केला. आणि मग अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने माझं लग्न झालं. तरी मी मिस्टरांकडे असं बघितलंसुद्धा नाही. का तर मी त्यांच्याकडे बघितलं तर जे नातेवाईक आहेत माझ्याकडे ते काय म्हणतील, माझे आईवडील काय म्हणतील, भाऊ काय म्हणतील, याची भीती सारखी मनात. लग्न झालं तरी बघितलं नाही मी. तांदूळ पडल्यानंतर, लग्न पूर्ण झाल्यानंतर रिसेप्शनच्या वेळेला मी माझ्या नवऱ्याला नीट बघितलं. पण आता काय करणार, पसंत असू नसू होकारच द्यावा लागणार, नकार देता येणारच नाही.
तेव्हाच्या काळी असंच होतं ना आपल्या वेळेला. आणि मग मला माझे मिस्टर आवडलेच नव्हते मनापासून, पण तरीही मी शांत राहिले. ठीक आहे बाबा, आता आईवडिलांनी करून दिले तर त्यांच्या इज्जतीसाठी, त्यांच्या नावासाठी आपण काहीही बोलायचं नाही असं ठरवून मी गप्प बसले तेव्हा. आणि लग्न वगैरे धूमधाममध्ये झालं. मग माझ्या सासरच्या लोकांनी पण छान असं मला मंगळसूत्र घातलं लग्नामध्ये. आईकडूनही छोटं मंगळसूत्र घातलं. छान पद्धतीनं लग्न पार पडलं माझं. आणि मग मी सासरी आले आमच्या गावी आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीच माझ्या सासऱ्यांनी वास्तुशांती देवाची पूजा घातली. सत्यनारायणाची पूजा लग्नानंतरची होती, ती घातली. आमचे जे कुलदैवत आहे ते आम्ही केले आणि छान पद्धतीने लग्न झालं आणि वास्तुशांती झाली. पण त्याच्यानंतर लग्नानंतर 1 आठवड्यानेच, लग्नानंतर 5 दिवसांनी माझ्या माहेरी घालवलं आईवडिलांकडे. आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही 2च दिवस राहिलो. मुंबईला यायचं होतं म्हणून लगेच आम्ही आमच्या गावी वाकुर्ड्याला आलो. आणि वाकुर्ड्यात 1-2 दिवस राहिलो आणि नंतर सासू सासरी, मी, माझे मिस्टर आम्ही मुंबईला आलो. माझे दीर नंदा सगळे मुंबईतच आमच्या आजूबाजूलाच राहतात इकडे. आम्ही मुंबईला आलो. पण माझे सासू सासरे खूप वयस्कर होते. सासू माझ्या खूपच आजारी असायच्या. त्यांना काहीच काम व्हायचं नाही. त्यांना एक कुठला तरी आजार होता. त्यांच्या गोळ्या सतत चालू असायच्या. ते झोपूनच असायच्या. त्यांना काहीच काम व्हायचं नाही. म्हणून माझ्या सासऱ्यांनी खूप घाई करून आमचं लग्न माझ्या आईवडिलांना सांगून, मग माझ्या आईवडिलांनी त्यांनी असं 2 महिन्यातच तारीख धरून लग्न झालं अशा पद्धतीने. आणि लग्न झाल्यानंतर गावावरून आम्ही मुंबईला आलो. आणि मुंबईला आल्यानंतर ही खोली हीच आत्ता जी मी राहते ही माझ्या सासऱ्यांची खोली आहे. त्या खोलीमध्ये आल्यानंतर मग मी माझ्या संसाराला सुरुवात केली देवाचं. म्हणजे माझ्या स्वामींचं नाव घेतलं, गणपती बाप्पाचं नाव घेतलं, माझं कुलदैवत खंडोबाचं नाव घेतलं आणि माझ्या संसाराला मी सुरुवात केली. तर माझं माहेरी म्हणजेच तुम्हाला शॉर्टकटमध्येच मी सगळं सांगितलेलं आहे. पूर्ण म्हणजे शॉर्टकटमध्ये जो पण माझा म्हणजे माहेरी लहानपणापासूनचा प्रवास होता लग्नापर्यंतचा, तो आत्ता मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इथून पुढे लग्नानंतरचा जो काय माझा एकदम खडकर असा जो प्रवास झालेला आहे आत्तापर्यंत, ती स्टोरी मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. कारण ती स्टोरी सांगितली तर माझ्या बहिणींच्या, माझ्या मैत्रिणींच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येईल आणि त्या ती स्टोरी बघून रडतील. अशी स्टोरी माझ्याबरोबर झालेली आहे. ती मी पुढच्या भागात तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा प्लीज तुम्ही माझे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे काय, कशा पद्धतीने कसा मी संसार केला आत्तापर्यंत, इथंपर्यंत मी कशी येऊन पोचले, किती मी दुःख सहन केले, कितीतरी प्रसंग म्हणजे अतिप्रसंग माझ्यावर ओढावले, त्यातून मी कसा मार्ग काढला, कसा अनुभव घेतला, ते सगळ्या मी पुढच्या स्टोरीमध्ये पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा प्लीज तुम्ही माझ्या बहिणींनो, भावांनो, मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओ बघा आणि माझ्या आयडीला शेअर करा, लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील. तर हा इथेच मी लग्नापर्यंतचा हा जो काय अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगितला आहे. लग्नानंतरचा माझा स्वतःची रिअल स्टोरी मी पुढच्या भागात तुम्हाला सांगणार आहे. तर चला, बाय.